मित्रांनो आपली सोलकढी झालेली आहे, गाळायला बघा. शाकाहारी जेवण झालेलं आहे. आता नॉनव्हेज जेवणाला सुरुवात करणार. ग्रीन चिकन ठीक आहे. चिकन मसाला एक ऑर्डर आहे, ती पार्सल आहे. तर बाकीचं पार्सल बांधायला चालू आहे. ही चिकन मसाल्याची डिश चालू आहे करायला. आज स्टाफसाठी स्पेशल भाजी बनवायला चालू आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही आता हॉटेलमध्ये आहोत. 3:15 3:30 झालेले आहेत. आज थोडासा उशीर झाला कारण मार्केटला गेलो होतो उशिरानं. मार्केटमधून यायला थोडासा उशीर झाला. बाकी चिकन वगैरे मी येताना घेऊन आलो आहे, त्याच्यामुळे आता चिकन ऑर्डर करायची आणि ते इथंपर्यंत वाट बघण्याची काही गरज नाही आहे. मसाला वगैरे करायला सुरुवात आहे. सोलकढीचा पण आणि नॉनव्हेजचा पण मसाला काढला आहे, मिक्सरला लावायचा बाकी आहे. चिकन आहे त्याच्यामुळे ते बॉईल करायला ठेवणार. आणखी स्टॉक येतोपर्यंत आपलं शाकाहारी जेवण कंप्लीट होतं आहे. तर बाकी कॉन्टॅक्ट नंबर किंवा ॲड्रेस तुम्ही बरेचसे विचारताय, तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही चेक करू शकताय. तर आता सुरू करूया आजच्या दिनचर्याला. आणखी ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू राहा, इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहेत. अजून आता बारीक करायला चालू आहे तो नॉनव्हेजचा मसाला, आणि नॉनव्हेजचा मसाला झाल्यानंतर मग आपण सोलकढी करणार आहोत. तर मित्रांनो आपला हा नॉनव्हेजचा मसाला तयार झालेला आहे. हे आपलं चिकन बॉईल करायला ठेवलं आहे, बॉईल झालेलं आहे. आता मसाला पण झाला आहे, रस्सा मारायला सुरुवात करायची. शाकाहारी जेवण आपलं कंप्लीट झालं आहे. मित्रांनो आपली सोलकढी झालेली आहे, गाळायला बघा. शाकाहारी जेवण झालेलं आहे. आता नॉनव्हेज जेवणाला सुरुवात करणार. सोलकढी पण आज 1.5 नारळाची बनवले. ही आपली पहिली ऑर्डर आली आहे, चिकन फ्राय. ताटाला ग्रीन चिकन अजून द्यायचं आहे. ग्रीन चिकन ठीक आहे. मित्रांनो 7:53 झालेत. आपल्याकडे एक टेबल लागलेलं आहे, त्यांची ऑर्डर दिली. बाहेर आलो आहे व्हिडिओ करण्यासाठी. एक सिंगल पर्सन होते, चिकन थाळीचे एक ऑर्डर केले. बाकी बघू आज ग्राहक होते का. काल जसे झाले तरी भरपूर आहेत. तसं आज शनिवार आहे, जेवण आज पण थोडंसं कमी ठेवलं कारण शनिवार म्हणजे थोडासा स्लॅग आहेच. तर मित्रांनो आपली पहिली ऑर्डर गेली. ही आपण पुढच्या ऑर्डरसाठी रोटीसाठी गोळा मारून ठेवलेत. इकडे आपला बॅकअपचा आट्टा आहे. ही आपली चिकन मसाला प्लेट म्हणजे थाळीची ऑर्डर आली आहे, ती पार्सल आहे. बाकीचं पार्सल बांधायला चालू आहे. हे आता चिकन मसाल्याची डिश बनवायला चालू आहे इकडे. पार्सल पण बऱ्याच प्रमाणात जातात चिकनच्या थाळ्या वगैरे. तर आपल्याला काल एक टेबल आला होता, फॅमिली होती, ते सांगितलं होतं तुम्हाला. ॲक्च्युली ते होते आपल्या बाजूच्या गावामध्ये जे सरकारी दवाखाना आहे तिथला तो स्टाफ होता. पब्लिसिटी होते, भली माउथ पब्लिसिटी किंवा आणखीन कशी. तिकडचा जरी स्टाफ यायला आला, त्यांचं पण जेवणाच्या पार्ट्या वगैरे असतात, त्या जरी पार्ट्या मिळायला चालू झाल्या तरी बऱ्यापैकी आहे. बिझनेस वाढतोय आणि वाढायलाच पाहिजे. बाकी जेवढी पब्लिसिटी, माउथ पब्लिसिटी किंवा अजून होईल तेवढं बरं आहे. तर आज आहे स्टाफसाठी सोया चंकची भाजी, ज्याला आपण मिलमेकर म्हणतो. त्याच्यासाठी कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे. काढल्यानंतर जिरं टाकलं आहे. त्याच्यानंतर हा उभा कापलेला कांदा, हा थोडा भाजू द्यायचा. बरेच लोक विचारतात की तुम्ही रोज नॉनव्हेज खाताय काय. तर आम्ही हॉटेलमध्ये स्टाफ आणखीन आम्ही ही अशी भाजी बनवून खातो साधी. त्यामध्ये मीठ टाकलं थोडं.
हॉटेलच्या ग्रेव्हीमधलं भाज्या खाऊन तसाही कंटाळा आलेला असतो आणि आम्ही त्याचमध्ये असतो जेवणामध्ये, त्या ग्रेव्ही वगैरे बनवणार, त्याच्यामुळे ते खाऊ पण नाही वाटत. पण जे विचारतात की तुम्ही रोज नॉनव्हेज खाताय का, त्यांच्यासाठी हे आलं लसूण पेस्ट. ही जी भाजी आपण बनवतो सोयाची, ती एकदम साध्या पद्धतीनं. तर आपण कस्तुरी मेथी टाकली, गरम मसाला टाकला आहे, एक कांदा लसूण चटणी, आपली बुक्की चटणी थोडीशी, हळद पावडर थोडी, घरी जशी आपण बनवतो चटणी मिठामध्ये तशी सेम. ह्याच्यामध्ये थोडासा नारळाचा खोबऱ्याचा मसाला केलेला शिल्लक होता तो टाकायचा. ही थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हा आपला नारळाचा मसाला. फक्त नारळ बारीक केलेला आहे, बाकी याच्यामध्ये दुसरं काय नाही. स्टाफला रोज कडधान्य खाऊन कंटाळा आला होता, भाजी दुसरी काहीतरी बनवा बोलत होते. डिमांड होती, म्हटलं ठीक आहे आज सोया चंक बनवूया, कारण याच्यातले दोघे तिघे जण आहेत त्यांना ही भाजी खूप आवडते. म्हटलं ठीक आहे हीच भाजी बनवूया आज. तर हे आपलं सोया जे सोक करत ठेवले होते एकदम ड्राय फ्रायमध्ये बनवणार आहोत आपण. आमच्या भागामध्ये या भाजीला माळकरी मटण म्हणतात. जे माळकरी आहेत किंवा प्युअर व्हेजवाले आहेत ते, आता ही भाजी मसाल्यामध्ये सुद्धा बनते, जसं की आपलं मटण चिकन बनतं त्या पद्धतीने खडा मसाला टाकून ते लोक खातात. पण कुठेतरी माळकरी लोकांना माळकरी मटण म्हणणं चुकीचंच आहे. पण बाकी आपण सिटीमध्ये याला सोयाबीन म्हणतो. तर ही आपली भाजी तयार झाली स्टाफसाठी, आम्ही पण तीच खाणार. आम्ही काय स्टाफ काय जेवण एकच असतं आम्हाला. बाकी बिझनेस म्हणावा तसा झाला नाही, पण ठीकठाक झाला. तर मित्रांनो रात्रीचे 11:15 वाजले, तर लाईट गेलेली आहे. लाईट गेली म्हणजे आता पाण्याची जी मोटरीची लाईट आहे ती येणार, त्याच्यामुळे आता लाईट गेली. मी पण चाललो आहे आता मोटर पंप चालू करण्यासाठी, कारण उद्या लाईट नाही आहे, उद्या रविवार आहे. त्यामुळं आज संध्याकाळी पाणी भरून घ्यावं लागेल, कारण हॉटेलमध्ये पाणी नाही आहे. सकाळी 7 वाजता लाईट जाते मोटर पंपाची, त्याच्यानंतर मग परत आपल्याला पाणी भेटणार नाही. हॉटेल उद्या बंद करावं लागेल. त्याच्यापेक्षी वेळ झाला आहे खरा, पण पाणी भरून यायलाच पाहिजे. लाईट आली म्हणजे मोटरची लाईट पण आली असेल. मी जाऊन मोटर चालू करतो होतो. तर मित्रांनो आता बघू शकता ते जे उजेड दिसते तुम्हाला समोर, तो आहे आपलं हॉटेल आणि त्याला मी मोटर चालू करायला. आता वाजलेत 11:22 झालेत. की मगाशी ऑटो लावला असतं तर जरा बरं झालं असतं, ते लक्षात आलं नाही माझ्या. आता ही मोटर चालू करून पाणी भरून परत आणि मोटर बंद करायला यावं लागेल. मोटर पहिला चालू होते का बघूया. चालू झालेली आहे मोटर. पाणी ओढले तर बरं, नाही तर पाणी भरायला आता वेळ नाही आहे आणि ही वेळ नाही आहे. ओके, ड्राय रन इंडिकेटर ऑन नाही म्हणजे पाणी ओढले. एकदा पाणी भरून घेतो आणखीन मग, आणि परत इकडे बंद करण्यासाठी यावं लागेल. तर पाणी चालू करून मी आलो आहे हॉटेलकडे. पाणी आलं आहे, फोन केला होता. पाणी भरायला जवळपास 15-20 मिनटं लागणार. त्याच्यानंतर मग परत जाऊन बंद करावी लागेल मोटर. मामा पाणी आलंय. क्लोजिंग वगैरे झालेले आहे, फक्त पाणी भरण्यासाठी थांबलोय. आज ग्राहक शनिवार ठरल्याप्रमाणे कमी झाले. तर मित्रांनो आता मी चालू आहे मोटर बंद करायला. पाणी भरले, आपलं भरलं म्हणजे वरची टाकी भरले, खालच्या टाकीमध्ये पाणी लावले. एक 10 मिनटामध्ये भरेल. 10 मिनटं हार्डली 5 मिनटं. पाणी थोडं मोठं लावलं आहे मी. मोटरीपर्यंत जाई तोपर्यंत शक्यतो भरेल. आता मी मोटर बंद करायला चालू आहे. हा आलाय पाठीमागे. तर मंडळी मी आलोय आता ही मोटर बंद करण्यासाठी. आपलं पाणी भरलेलं आहे. 11:41 झालेत.
इकडे मी येत होतो त्यावेळेला बोकाला आला होता पाठी. पाणी भरलेलं आहे, पाणी बंद केलं आहे मोटर वगैरे. रात्रपाळी चालू असल्यामुळं थोडंसं कठीण होऊन जातं. रात्रपाळी असली की पाणी चालू करणं बंद करणं याच्यामध्ये बरेचसे परिश्रम होऊन जातं. रात्रीच्या वेळेला इकडे येऊन पाणी चालू करून परत बंद करायला यावं लागतं. बाकी आज बिझनेस झाला थोडासा ठीकठाकच. शनिवार आहे, थोडं ग्राहक कमीच होतात. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय. मला ॲक्च्युली माहिती नाही कोल्ही किती अप्रमाणात असतात, पण एखाद्या पिसावर जर कोल्हा असेल तर एका